जोपर्यंत तुम्ही माझी माफी मागणार नाही तोपर्यंत या घरात मी पाऊल ठेवणार नाही. वरद, मी फक्त वरदला घ्यायला आलोय. त्याला पाठव. लक्ष्मी, कोण एवढा आवाज देते ग? दुसरं कोण? संतोषच आहे. वरदला हाक मारतोय. वेडा आहे का तो? त्याला येऊ दे ना आत. थांब, मीच जातो. तुम्ही कुठे निघालात? बसा बघू इथे. शपथ घेतली आहे ना त्याने. आपण त्याची माफी मागत नाही तोपर्यंत घराच्यात पाऊल ठेवणार नाही म्हणून बाहेरून हाक मारतोय. तुम्ही काही जाण्याची गरज नाही. एवढा कोण मोठा लागून गेलाय? आपण त्याचे आई वडील आहोत. मला पण बघायचं ना किती वेळ बाहेर थांबून अशी हाक मारतो ते. बसा तुम्ही म्हटलं ना. बर. वरद घरी चल. वरद, मला नकोय ना आई दूध. आई मला नाही पाहिजे तुझ्या हातून दूध. थोडंसंच आहे, घे ना मला रे. नकोय. घे ना बाळा, थोडंच दूध आहे रे, पिऊन तर घे. वरद. मला नाही पाहिजे. पिऊन ए, पिऊन वरद, चल मी आलो. चल. परत अरे वरद, वीणा, काय चाललंय हे? त्याला सांग मी बोलवतोय. निघायचंय. सांग त्याला. चिडलाय तो आपल्यावर आणि त्याला घरी घेऊन जायचं असेल ना तर तुम्हाला आत यावं लागेल. मुद्दाम बोलवत नाहीस ना त्याला? वरद, अरे बाळाच. वरद, 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 तुला चल म्हटलं ना. चल लवकर, नाही तर तंगड तोडे ना. ए, उड्या उड्या मारतोयस तिथे, वर कुठे चढतोयस? वरद, 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 हो काय काय करताय? चाललंय? वरद. मोबाईल पडला माझा. मी नाही येणार आहे. काही नाही, चल वरद, बाहेर ये. बाहेर ये, चल. मी नाही येणार आहे. वरद, मुकाट्याने बाहेर येच. घरी जायचंय सांगतोय तुला. वरद, चल म्हटलं ना तुला. मी नाही येणार. वीणा, वीणा इकडे ये. सगळ्यांनी अंत पाहायचा ठरवलंय माझा. अरे वरद, तू तरी नको ना वागू असा. मी तुला ओरडलोय का? काही बोललोय का? चल ना माझ्या बरोबर. आता आई ओरडली असेल तर ते मला काय माहित. तू तिच्यावर चिड ना. हा, रागव तिच्यावर. तू चल माझ्या बरोबर. आपण घरी जाऊ. तिला राहू दे इथेच. हा, चल चल चल. तुला चायनीज खायला घालतो. आपण दोघंही खाऊ. तू खेळ. तुला वाटेल तेवढा वेळ खेळ. व्हिडिओ गेम आणून देतो. आपण एकत्र खेळू. चल 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 चल. ऐक. मी नाही येणार, नाही येणार, नाही येणार आहे. येणार येणार, मग बस तिथेच. नको येऊस. कुठे आहे ती? कुठे आहे ती या घरातली सगळ्यात इररिस्पॉन्सिबल सून? सगळ्यांनी जिला डोक्यावर बसवून ठेवलंय. कुठे आहे ती? सिंचू, तू आत्ता इथे काय करतेस? आधी का चिडतेस? काय एवढी आरडाओरडा का करतेस? ए सिंचना, ये इकडं. इकडे आधी. काय ग, काय चाललंय तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं? काय चाललंय? माहेरी येऊन तमाशा करण्या अगोदर स्वतःच्या फाटक्यात वाकून बघायचं सिंचना. जे काही ऐकलं ते खरंय काय? तुझ्या नवऱ्यानं तुला सोडून दिलं ना? सिंचना, तू कधी आलीस? बरं वाटतंय का तुला? आणि हो, जेवली की नाही तू? की व्हायचंय अजून? एकट्या एकट्याने जेवण जात नसेल ना? वहिनी, तू आजीला सांगितलंस की हॅरी घर सोडून गेलाय ते? सिंचू, काय चाललंय हे? हरीश सोडून गेलाय तुला? अगं आई, एवढंही काही झालेलं नाहीये आणि मी त्यासाठी इथे आलेली नाहीये. आमचा इश्यू आम्ही सॉल्व्ह करू. मला असं कळलंय की सिद्धू आणि भावना ताईच्या होणाऱ्या बाळामुळे पप्पांच्या जीवाला धोका आहे आणि तरी सुद्धा ते या बाळाला जन्म देत आहेत. सिंचू, हे बघ. आई, तू उगाच मला समजवू नकोस. पप्पांच्या जीवाला धोका आहे तरी तू सिद्धू आणि भावनाला सपोर्ट करतेस. सिंचू, तुला पूर्ण गोष्टी माहिती नाहीये. त्या आधी जाणून घे आणि मग तू बोल. काय माहिती नाहीये? त्या दिवशी जोगतीन घरात येऊन जे काही भाकीत सांगून गेली ते काय खोटं आहे? अजिबात खोटं नाहीये. आणि म्हणूनच भावनानं तिच्या बाळाचा त्याग करायचं असं मी ठरवलेलं आहे. आणि आता त्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही. तुझ्या ठरवण्याने काय होणार आहे? त्यांना कळायला नको. आणि सिद्धूला पप्पांबद्दल काहीच वाटत नाहीये का? आणि भावना ताईचं काय? ती सतत आदर्श सुनेचा मुखोटा घेऊन फिरत असते ना. आता जेव्हा स्वतःच्या सासऱ्यांसाठी त्याग करायची वेळ आली तेव्हा कुठे गेला तिचा निस्वार्थीपणा? ताई,
कशाला आडाआडा करतेस? तू मला विचारण्याआधी तुझ्या बायकोला जा विचार. आज ताई, भावनाची अवस्था बघ गं. काय वागतेस तू? तू मलाच बोल, पण माझ्या पप्पांचा जीव घेण्याचा अधिकार तुला नाहीये. मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. पप्पांची काळजी मला सुद्धा आहे. तुझ्या वागणुकीवरून तर तसं काही दिसत नाही. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता भावना ताईला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आणि तिचं अबॉर्शन करायचं. चल भावना ताई. आई, वेड्यासारखं काहीतरी वागू नकोस. काय करतेस? मला सोड सिद्धू, आज काही झालं तरी मी अबॉर्शन करूनच राहणार. अरे वेडी आहेस का तू? काय बोलस? हा, भावनाचा हात सोड. काही झालं तरी हिचं बाळ जन्माला येता कामा नाही. सिद्धू सोड. चल भावना ताई. पप्पांसारख्या त्या फालतू भाकीदारावर विश्वास नको ठेवूस ताई. मी शेवटचं सांगतो, हात सोड. चल भावना ताई. मला नाही माहिती कोणाचं काय करायचं. काय करतेस तू? डोका ठिकाणावर आहे का तुझं? आई तू मध्ये पडू नकोस हा. तुम्ही सगळे बसून तमाशा बघू शकता पण मी नाही. आज काही झालं तरी भावना ताईचं अबॉर्शन करूनच मी घरी जाणार. चल भावना काय ताई. बोलतेस? काय ग सिंचना, कसा चाललाय तुझा पोटखेळ? बंद कर हे आणि सोड तिचा हात आधी. ये इकडं. आजी हे तू बोलतीस? हो, मीच बोलते. हे बघ सिंचना, हा संपतबद्दल तुला काळजी वाटते, मान्य आहे मला, आणि त्याबद्दल जे काही बोलायचं होतं ते बोलूनही गेलीस तू. पण आता इथं माहेरी येऊन भावनाला किंवा सिद्धूवर दादागिरी दाखवण्याचा तुला काही एक हक्क नाही. भावनाच्या आणि सिद्धूच्या बाळाबद्दल जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मी घेईन. तेव्हा आता तू तुझ्या घरी जा. आजी अगं पण तुझं आणि माझं म्हणणं सेम आहे, मग तू मला असं का बोलतीयस? हे बघ, तू मर्यादा सोडून बोलतेस. सांगितलं ना तुला, तू जा तुझ्या घरी म्हणून. भावना, तू ठीक आहेस ना? हो. सिंचना ताई जसं वागले त्याच्यामुळे मनस्ताप झालाय, त्यामुळे वर जा, आराम कर जरा. ये. काय तुम्ही दोघी काय माझी तोंड बघत बसलाय? कामं नाहीत तुम्हाला तुमची? चला. सिंचना, तुझा मुद्दा कितीही बरोबर असला तरी मला तुला इथून हाकलून द्यावंच लागलं. कारण काळे पाटलांच्या घरात काहीही झालं तरी शेवटचा शब्द हा माझाच असतो. भावनाचं बाळ तर तिला पाडावंच लागणार आहे, पण ते माझ्या शब्दामुळे.